भाजपला 400 पार जाताना एक अमरावतीची सीट पडली तर काही फरक पडत नाही। बच्चू कडूंचा राणांना विरोध कायम। अमरावतीमध्ये यंदा कमळ फुलणार। मोदींचं 400 पारचं स्वप्न पूर्ण करणार। मुंबईत फडणवीसांची भेट घेण्यासाठी आलेल्या नवनीत राणांचं विधान। बारामती लोकसभा मतदारसंघामधील गडकिल्ल्यांवर सुनेत्रा पवारांकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, तर शिवजयंती उत्सवानिमित्तानं आयोजन। किल्ले शिवनेरीवर अमोल कोल्हे आणि आढळराव यांनी केलं एकमेकांना हस्तांदोलन। शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊनही दोघांकडून प्रचाराला सुरुवात। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मोहिनी नाईकही रेसमध्ये। संजय राठोड, निलय नाईकांचं मोहिनी नाईक यांचं नाव चर्चेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपच्या परड्यात। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे लढणार। कोकणात भाजप विरोधात ठाकरे गटाचा सामना। शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे भावना गवळींची नाराजी दूर। वर्षावरील बैठकीनंतर नाराजी नाट्यावर अखेर पडदा। उद्या शरद पवार साताऱ्यात पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक। साताऱ्यामधून श्रीनिवास पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत, तर बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। आजपासून 5 एप्रिलपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिलला मतदान। साई रिसॉर्ट्सच्या अनधिकृत भागाच्या पाडकामाला सुरुवात। कोर्टाने दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे मुदतीपूर्वी पाडकामास सुरुवात। आणि मुंबईमधील सायन उड्डाणपुलाचं पाडकाम चौथ्यांदा रखडलं। आगामी लोकसभा निवडणुकांमुळे पाडकाम स्थगित।